हाय फ्रेंड, नमस्कार, गुड मॉर्निंग। तर आज आहे प्रजासत्ताक दिन आणि संडे। तर आपण आज जाणार आहे देहू येथे दर्शन करायला। तर चला सर्वजण रेडी झाले। आम्ही छान झेंडावंदन केलं आहे आता। आणि मागच्या 26 जानेवारीला आपण गेलो होतो नारायणगाव येथे आणि प्रतिबालाजी। तर आज आपण जाऊया देहूला। चला, आज आपल्यासोबत आहे आई, विदू, कल्याणी। चला हाय करा सर्वांना। तर चला जाऊया, आपण जर्नी स्टार्ट करू आणि डे एक्सप्लोर करूया। चला, गजानन महाराज की जय। तर फ्रेंड, आपण आलोय आता देहूला। तर आज सुट्टी असल्यामुळे गर्दी दिसते आपल्याला प्रचंड। तर आपण आता मंदिराच्या दिशेने जाऊया। मी आता जिथे आहे तो पार्किंग एरिया आहे, एकदम मंदिराच्या समोर आहे। तर देहूला संपूर्ण महाराष्ट्रातून भरपूर लोक येतात। देहू आळंदी हे तीर्थक्षेत्र खूप प्रसिद्ध आहे महाराष्ट्रामध्ये। तर हे मेन गेट आहे मंदिराचे। देहूला अवघ्या महाराष्ट्रातून वारकरी संप्रदाय दर्शनासाठी येत असतो। मंदिराच्या परिसरामध्येच तुम्हाला देहूचा चिंतामणीचं मंदिर दिसेल। मंदिराच्या परिसरामध्ये तुम्हाला अनेक पुष्पहारांची दुकाने दिसतील। तेथे तुळशीमाळ, अनेक प्रकारच्या माळा तेथे उपलब्ध आहे। आणि बाजूला तुम्हाला प्रसाद पण मिळेल। दुकानांमध्ये तुम्हाला तुकोबारायांची, ज्ञानेश्वर माऊलींची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती येथे बघायला मिळते। तर फ्रेंड, आपण आलोय आता मुख्य दरवाजाजवळ। तर इथे तुम्हाला छान गेट दिसणार आहे। आणि आज 26 जानेवारी आहे, तर गेटला एकदम तिरंगाचं डेकोरेशन केलेलं आहे फुलांनी। आणि आजूबाजूला गर्दी पण आहे भरपूर। विदू, तर या साईडला असे चप्पल स्टँड आहे। इथे मला चप्पल काढून दर्शनाला जावं लागेल। चपला सर्वांनी इकडे करा। माऊली देवस्थान स्टँड केले पुढे करा। इकडे चपला सर्वांनी करा, पुढे ठेवा। दर्शन ऐकून जा माऊली, पुढे येऊन एका पैकी ठेवा। माऊली चप्पल काढून घ्या। दर्शन रांगेमधून तुम्हाला मंदिराची सर्व शिखरे बघायला मिळेल।
आणि सुंदर असं नक्षीकाम मंदिरावर कोरीवपणे केलेलं आहे, ते पण छान बघायला मिळेल. आणि इथून तुम्हाला खाली मंदिराचा प्रांगण दिसतोय. भक्तगण तुकोबारायांचे दर्शन घेऊन बाहेर निघताना दिसतोय. तर आता आपण आलोय तुकोबारायांचे दर्शन घेऊन. आतमध्ये मोबाईल कॅमेरा अलाउड नसल्यामुळे शूटिंग करण्यास मनाई आहे. तर आता आपण बाजूच्या मंदिरामध्ये जाऊया. तिथे राम लक्ष्मण सीता यांचं छान असं मंदिर आहे. मंदिराच्या प्रांगणामध्ये तुकोबारायांच्या म्हणी तुम्हाला लावलेल्या दिसेल आणि त्यातून नक्कीच बोध घेण्यासारखा म्हणी महाराजांनी लिहून ठेवलेल्या आहेत. तर आता आपण आलोय शिळा मंदिर येथे. तर शिळा मंदिरचं उद्घाटन करण्यासाठी आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी आले होते. मंदिराच्या बाजूच्या परिसरामध्ये तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान आणि वाडा तुम्हाला बघायला मिळेल. तर महाराजांचा जन्माच्या वेळेसचा हा वाडा आहे. आणि येथे तुम्हाला तुकाराम महाराजांची मूर्ती पण बघायला मिळेल. तर आम्ही इथून दर्शन घेतलं आणि संपूर्ण वाडा बघितला. महाराजांचा वाडा मंदिराच्या ट्रस्टने अगदी व्यवस्थितपणे सांभाळून आणि मेंटेन ठेवलेला आहे. तर तुम्ही इथे या दर्शनासाठी याल तेव्हा नक्की एकदा व्हिजिट करा. तर मंदिराच्या बाजूला आपल्याला इंद्रायणी नदी एकदम साईडला लागलेली आहे. इंद्रायणी नदीची पूजा करण्यासाठी लोक येथे पुष्प आणि दिवा सोडतात. तर आम्ही पण आजोबांपासून एक दिवा घेतला आणि आजोबांनी छान त्यात हळद कुंकू टाकून आणि वात पण आम्हाला लावून दिली. हॅलो एक मिनिट थांबतं का? राम कृष्ण हरे आहे बघ. चला चला जे जे करू आपण. तिथं सोडता एवढंच काढ आपलं तो आता. घ्या माऊली. तर आम्ही इंद्रायणी नदींची पूजा करून नदीला पुष्प आणि दिवा अर्पण केला. इंद्रायणी नदीचे पुराणामध्ये खूप महत्त्व आहे. आमच्या घरची सर्वात छोटी लक्ष्मी विधूंचे आम्ही इंद्रायणी नदीच्या काठी पाय धुतले. कसं आहे ग पाणी? आणि आई पण सोबत होती. तर कल्याणी आणि मी दोघांनी पण आईचे पाय धुवून आशीर्वाद घेतला. तर फ्रेंड्स, समाधी मंदिरचं दर्शन आपलं झालं आहे आता. आणि आता आपण जाऊया गाथा मंदिर येथे. गाथा मंदिर पण इथनं 2 ते 3 किलोमीटरवरच आहे. ते देवमध्येच आहे. तर ते पण खूप छान आहे बघण्यासारखं. चला आपण जाऊया तिथे आता.
तर फ्रेंड आपण आता पोहोचलोय गाथा मंदिर येथे. तर हे आहे मंदिराचं मेन एंट्रन्स आणि आजूबाजूला खूप सारे असे दुकाने आहे. ट्रॅव्हल अँड मोर. रेकॉर्डिंग सुरू असताना तेथे लहान मुलांनी विचारले, दादा तुमच्या चॅनलचे नाव काय आहे? तर पुन्हा एकदा सांगतो, ट्रॅव्हल अँड मोर. तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करून घ्या. आणि आता आपण पोहोचलोय गाथा मंदिरच्या प्रांगणामध्ये. खूप छान असं नक्षीकाम आणि आतमध्ये मंदिर बघण्यासारखं आहे. बाहेर बसलं करून तिकडे बाहेर जाऊन बसू. लाईन लावली होती ती काय बोलते, बाहुबली आ रहा है, बल्लदेव आ रहा है, वो तसं आता इथं झालं शूटिंगला झाली ती. गाथा मंदिरची युनिक अशी गोष्ट म्हणजे महाराजांनी लिहिलेल्या 1 ते 4150 गाथा या मंदिराच्या भिंतीवर तुम्हाला कोरीव केलेलं दिसेल आणि तेथे तुम्ही प्रत्यक्ष त्या गाथा आणि अभंग वाचू पण शकता. मंदिरामध्ये प्रत्येक युगातील देवांचे महत्त्व आणि त्याची रूपरेषा आकारली आहे आणि खाली संत तुकाराम महाराजांची भव्य अशी मूर्ती मंत्रमुग्ध करून टाकते. दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराबाहेर थंडगार उसाचा रस घेतला. ऊन पण खूप होती तर उसाच्या रसाने छान मजा आली आणि तहान पण भागवली. तर फ्रेंड आपण आता घेतलं आहे गाथा मंदिरचं दर्शन. आतमधल्या सर्व भिंतीवर टोटल 4150 ज्या गाथा आहेत महाराजांनी लिहिल्या होत्या त्या सर्व कोरून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे आतमध्ये आपल्याला मोबाईल अलाउ नाही केलं आहे. तरी आपण थोडंफार शूट घेतलं आहे. तर देहूमध्ये 2 मेन मंदिर आहे, एक समाधी मंदिर आणि गाथा मंदिर. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा दोन्ही मंदिराला. तर भाविक मोठ्या संख्येने इथे येत असतात कारण की महाराष्ट्रातील हे 2 मुख्य तीर्थस्थळ आहे, देहू आणि आळंदी. संतांची भूमी असल्यामुळे वारकरी लोक तर नेहमी इथे दर्शनासाठी येत असतात दरवर्षी. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. आणि आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी. तर तोपर्यंत बाय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.